मित्रांनो, आपला व्यावसायिक ज्यावेळेस व्यवसाय सुरू करतो, मग तो कुठला आहे, छोटा मोठा लघु मध्यम कसाही असेल, तर त्याचा सुरुवातीचा जुनून असतो मी काम करेल. आणि तो सुरुवातीपासून कामाच्या उत्साहामध्ये सगळ्या गोष्टी करतो. पण त्यांनी किमान 5 गोष्टी लिहून काढल्या पाहिजेत व्यवसायामध्ये. ज्याचा व्यवसाय हा 2, 3, 5 वर्षाच्या किंवा 7-8 वर्षाच्या वयोगटामध्ये आहे. पहिली गोष्ट त्यांनी लिहून काढली पाहिजे ती म्हणजे कस्टमर ॲक्विजिशन कसं करणार आहे तो. कस्टमर कोण, कसा, त्याला कसं ॲप्रोच करायचं, त्यानंतर त्याला सर्व्हिस कशी द्यायची, छोट्या गोष्टीची प्रोसेस लिहून काढली पाहिजे. फर्स्ट इज रिलेटेड टू कस्टमर. सेकंड त्यांनी प्रोसिजर लिहून काढली पाहिजे ती म्हणजे तुम्ही एम्प्लॉई कसे घेणार, एम्प्लॉईला ट्रेन कसं करणार, रिटेन कसं करणार, एम्प्लॉईशी रिलेटेड सगळ्या प्रोसेसेस लिहून काढल्या पाहिजे. अगदी इंटरव्ह्यू कसा घ्यायचा ह्याची पण प्रोसेस लिहून काढली पाहिजे. तिसरी गोष्ट त्यांनी लिहिली पाहिजे मार्केटिंग अँड सेल्सची त्याची स्ट्रॅटेजी काय, अप्रोच काय, तो कसा हे होणार आहे, मार्केटमध्ये कसा अप्रोच, विच इज द मार्केट, कुठल्या मार्केटमध्ये जायचं आहे, मार्केटिंग आणि सेल्सच्या लोकांनी काय बोलायचं काय नाही बोलायचं याची डिटेल प्रोसेस लिहून काढली पाहिजे. देन लिहिलं गेलं पाहिजे ॲक्च्युली सेल्सची प्रोसेस काय, त्यामध्ये काय काय होणार ते लिहिलं गेलं पाहिजे. डूज अँड डोंट्स पण लिहिले पाहिजे. देन आपण हे लिहून काढण्याची आवश्यक आहे की कस्टमरची केअर कशी घेणार तुम्ही, ज्याला आपण पोस्ट ऑपरेटिव्ह म्हणतो ना, तसं कस्टमर केअर कशी घेणार, की किती फ्रिक्वेंटली तुम्ही अप्रोच होणार, त्यांचा फीडबॅक कसा घेणार, ह्या सगळ्या गोष्टी रिटर्न प्रोसिजर लिहा. आणि सगळ्यात शेवटी मिनिमम जे लागणार आहे ते म्हणजे तुम्ही फायनान्स मॅनेजमेंट कसं करणार आहात, या सगळ्या गोष्टीशी पण एक स्वतःची इन हाऊस प्रोसिजर लिहून काढा. या 5 प्रोसेसेस डिटेलमध्ये लिहिणं कुठल्याही उद्योजकाला सुरुवातीला आवश्यक आहे. तुमचा व्यवसाय तरच स्केल अप होऊ शकतो. मित्रांनो, असे असंख्य व्हिडिओज मी छोटे बनवणार आहे जे तुमच्या कामाचे. तुम्हाला आवडले तर लाईक करत जा, हा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या उद्योजक मित्रांना फॉरवर्ड करत राहा. धन्यवाद.